आज आपण ढाबा स्टाईल आलू मटरची रेसिपी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीप्रमाणे तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला भाजीसाठीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहे. त्याच्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, थोडंसं आलं टाकलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यामध्ये इथे मी पाव चमचा जिरे देखील टाकलेले आहे. तर आता पाणी न टाकता आपल्याला याचं ह्या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पाव चमचे जिरे टाकायचे आहे. जिरे छान असे तडतडले की इथे मी 1 तमालपत्र, दालचिनीचे छोटेसे 2 तुकडे, 2 वेलच्या, 3 लवंग आणि 3 काळे मिरे घेतलेले आहे. तर हे देखील आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे. तेलामध्ये थोडेसे हे गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला लगेच चिमूटभर असा हिंग टाकायचा आहे आणि हिंग लगेच तेलामध्ये जळून जातो, म्हणून याच्यानंतर लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले होते. आता हा कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हा कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे. तर बेसन पीठ हे देखील आपल्याला छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि साधारण 2 मिनिटांसाठी आपल्याला मंद आचेवर हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये आता आपल्याला इथे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे. इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला देखील टाकलेला आहे. आता आपल्याला हे मसाले 1 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यामधला कच्चेपणा हा पूर्णपणे निघून जाईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मंद आचेवर ही टोमॅटो पेस्ट परतवून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर साधारण 1 मिनिट ही पेस्ट परतवून झाली की आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता आपण 2 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं. तर आता 2 मिनिटांनंतर आपण बघूया. तर छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मस्त असा आपला मसाला हा परतला गेलेला आहे. मसाले हे छान परतले की भाजीला देखील छान अशी चव येते. आता याच्यामध्ये आपण वाटाणा टाकून घेऊया. तर साधारण 250 ग्रॅम हा ताजा वाटाणा घेतलेला आहे. तर हे वाटाणे देखील आपल्याला मस्त असे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान असं 1 ते 2 मिनिटांसाठी तेलात असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाटाणा हा छान असा सॉफ्ट होईल. आता 2 मिनिटे झालेली आहे आणि आपण झाकण उघडून बघूया. तर वाटाणा पण छान असा सॉफ्ट झालेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे उकडून ठेवलेले आहे. तर त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि 4 ते 5 फोडी ह्या पद्धतीने कुस्करून भाजीमध्ये टाकायच्या. याने भाजीला छान असा घट्टपणा येईल. आणि आता आपल्याला उरलेल्या फोडी ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायच्या आहे. आणि आता आपल्याला पुन्हा 2 मिनिटांसाठी हे बटाटे व्यवस्थित असे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचे आहेत बटाटे, म्हणजे खाताना ते फिक्के लागत नाही आणि छान हा मसाला आतपर्यंत मुरला जातो. इथे मी एक साईडला गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तर आता आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. शक्यतो भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करा. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला भाजीचा रस्सा जसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. तर आता याच्यावर आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि आता 5 मिनिटांनी आपण बघूया.
तर मस्त असा सुगंध आलेला आहे आणि आपली आलू मटरची भाजी ही छान अशी तयार झालेली आहे. आता याच्यावर आपल्याला थोडीशी कसुरी मेथी हाताने अशा पद्धतीने चोळून टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे भाजी छान अशी दाटसर झालेली आहे. पुरीसोबत देखील ही भाजी खूप छान लागते. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.